आणि ऋतिकजी म्हात्रे आपण देखील या स्पर्धेचं हित जाणलेलं आहे. या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी आपलं योगदान दिलेलं आहे. तर आपलं देखील मुख्य मंचावर सन्मान करणं आमचं कर्तव्य आहे. ओम साई ॲक्वाचे ऋतिकजी म्हात्रे त्यांचा सन्मान मुख्य मंचावर केला जाईल. ओम साई ॲक्वाचे प्रोप्रायटर आदरणीय ऋतिकजी म्हात्रे यांचा सन्मान मुख्य मंचावर त्यांचा सन्मान होतोय. सामना सुद्धा सुरू झालेला आहे आणि खूप चांगलं मत या ठिकाणी व्यक्त केलं आहे ऋतिक दादांनी की मैदान आवश्यक आहे. मैदान जर मिळालं तर अजून चांगले क्रिकेटपटू या चंद्रपाडा वाकीपाडा परिसरात घडतील. पण चांगले क्रिकेटपटू आहेत हे देखील जाणून घेणं महत्वाचं आहे. आपण सकाळपासून ते क्रिकेट पाहतोय सुद्धा. अंडरआर्म क्रिकेटपटू तर भारदस्त खेळ देत आहेत. जिद्दीचा खेळ सकाळपासून अक्षयजी आपण पाहिलेला आहे. मागच्या सामन्यामध्ये 90 ओलांडले 6 षटकांमध्ये. तर पाहूया या सामन्यामध्ये तसंच चित्र पाहायला मिळते. एक आपण स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत महेश, नॉन स्ट्रायकर एंडला आहेत विनीत. फलंदाजी करतोय संघ तो म्हणजेच रुंश 11 गावदेवी. ज्या संघाने मागच्या सामन्यात 90 ओलांडले. मिड ऑफला क्षेत्ररक्षक पोहोचलेत पण सिंगल होते कंप्लीट. धावसंख्या 4. 3 बॉल 4 धावा. मॅच आपण बघतोय दोन्ही संघ एका साईडला चंद्रपाड्याचा संघ, एका साईडला वाकीपाड्याचा संघ. सिकेम चंद्रपाडा गोलंदाजी करत असताना गावदेवी वाकीपाडा रुंश 11 बॅटिंग करत असताना पुढचा बॉल विनीतला समजला नाही. हा बॉल बॅटची एज लागून शॉर्ट लेगच्या दिशेने चेडून निघून गेला. 1 धाव, एका धावेने धाव फलक पुढे. टीमची धावसंख्या 5 धावा. 4 बॉल 5 धावा. बंटीच्या बॉलिंग स्टाईल मध्ये काय वेगळे पण नाहीये, पण काय इझिली तो बॉल डिलिव्हर्ड करतोय. फलंदाजाला काही कळण्याच्या अगोदरच बॉल निघून जातोय. फुल टॉस मिळालाय. फायदा तितका नाही उचलता आला फलंदाजाला. मिड ऑफला स्ट्रोक खेळलाय. सिंगल कंप्लीट. एका धावेची वाढ. धावसंख्या 6. 5 बॉल 6 धावा. चांगलं षटक बंटीच्या माध्यमातून. पॉवर प्ले आहे आणि 6 ओव्हरचा मॅच पॉवरफुल. सध्या तरी गोलंदाजी होते. विकेट जरूर मिळत नाही परंतु सिंगल डबलच धावा येतात. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय ऑन साइडला. एका हातामध्ये बॉल अडवलाय. श्वेत जबरदस्त फिल्डिंग. अप्रतिम फील्ड वर्क पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाची समाप्ती झाली आणि फलकावरती धावा आहेत 7 धावा. एकही विकेट गेला नाही. 7 रन. बंटी जेव्हा गोलंदाजीसाठी येतोय तेव्हा तो कमीत कमी धावा खर्च करेल तो भरवसा तो कॅप्टनला देतोय. या सामन्यात सुद्धा तशी सुरुवात बंटीच्या वतीने मिळालेली आहे टीम सिकेएम चंद्रपाडाला. रुंश 11 गावदेवी या संघाला मागच्या सामन्यात चांगली फलंदाजी मिळाली होती, पण आता समोरचा संघ बदललेला आहे. त्यामुळे आता स्ट्रॅटेजी सुद्धा बदलते. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येतोय ते म्हणजेच देवेंद्र. पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेत आहेत. स्ट्रायकर साईडला फलंदाज आहेत लेफ्ट हँडेड बॅटर विनीत पाटील, ज्यांच्या वतीनं कॉन्ट्रीब्युशन मिळालंय 5 धावांचं. एका बाजूला महेश यांनी 2 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. दोन्ही फलंदाजांनी पहिल्या षटकामध्ये स्वतःला वेळ दिलेला आहे, पण पाहूया आता वेळ बदलेल का. फुलेन बॉल बॅकफुटला गेले. पंच केले. क्षेत्ररक्षक आहेत. कव्हर पॉईंटच्या बॉलवर पोहोचतील. सिंगल कंप्लीट. स्ट्राईक रोटेट. एका धावेची वाढ. धावसंख्या 8. चांगला स्टार्ट. धावा 8. देवेंद्र बॉलिंग मार्क मध्ये. सध्या सावध संत आणि सावध फलंदाजी होत असताना मोठा फटका खेळलाय इनसाइड आउट कडून. मिड ऑफच्या डोक्यावरून लॉंग ऑफच्या दिशेने महेशच्या बॅट मधून येतोय द ग्रेट मराठा संस्थापक चषक चौकार. बेमिसाल फुटवर्क यावेळेस पाहायला मिळालं आणि प्रॉपर रिच मध्ये होता बॉलचा टप्पा. आणि त्यानंतर बॉलला एलिव्हेशन मिळालं. ताकद झोकली त्या स्ट्रोक मध्ये. पुन्हा एकदा बदल आली. त्या बॉलला लॉंग ऑनला खेळलंय. क्षेत्ररक्षकांना ओळखून फटकेबाजी सुरू आहे फलंदाजांची. लगातार दुसरा ठोकलाय. इतरांपेक्षा काहीतरी वेगळं माझ्याकडे आहे तेच दर्शवताना लगातार दुसरा चौकार महेशच्या बॅटमधून. 4 धावा. जबरदस्त फटकेबाजी. 4 धावेने धावफलक 16 धावा. कुणाल मडके आपण बसायचे खुर्चीवर, जास्त उतरू नका स्टेज सोडून. आणखीन एक मोठा फटका खेळायचा इरादा होता आणि पाहता पाहता चेंडू निघून जातोय. स्वर्गीय जयेश घरत स्टँड मध्ये खेळाडू कक्षाच्या स्वागत करता. बिग हिट षटकार.
गिअर शिफ्ट केलेला आहे फलंदाज महेशने. 2 चौकार आणि त्यानंतर एक षटकार. डॉट बॉल येतोय. चांगलीच फलंदाजी झोडपून काढले फलंदाजाने गोलंदाजाला. बॉल हवेत आहे. संधी निर्माण केली होती गोलंदाजाने त्याला बाद करण्याची, पण दैव बलवत्तर आहे. फलंदाज महेश 2 धावा मिळत आहेत टीम ऑरेंज 11 गावदेवी या संघाला. धावसंख्या पोहोचते 2च्या मदतीनं 24 धावा. 24 रन्स ऑन बोर्ड. वाकीपाडा. कडे बॉल गेलाय. मलिंगा ऑरेंज 11 गावदेवी वाकीपाडा संघाकडून एक्स्ट्रा रन मिळत आहेत. सिकेम चंद्रपाडा संघ थोडा अडचणीत सापडलेला आहे. कारण जेव्हा आपण अंडराम फॉर्मॅट मध्ये येतो, लीग स्टेज मध्ये असतो, एकदा आपण पराभूत होतो. चर्चा आपण करणार आहोत. व्हाईट बॉलचा सिग्नल येते आणि 2 लाखाची ती भव्य स्पर्धा तुम्हाला नक्कीच जू चंद्रच्या मैदान दिले. कानमंत्र दिल्यानंतर कधी कधी गोष्टी ज्या आहेत ना ते आपल्या अपोजिट देखील घडत आहे. अक्षय 3 षटकार 8 वर 60 रन्स ऑन बोर्ड. 20 बॉलिंग ट्रॅकवर आतापर्यंत सरांना आपण पुढे अशा सामन्यात खेळताना पाहणार आहोत. पण या ठिकाणी षटकारांची बरसात होते. आपला फटका 440 ओल्डचा झटका. इलेक्ट्रिफाईंग सिक्सर. बॉल डीप मिड विकेट सीमारेषा पार. 6 धावा. थँक्यू. जबरदस्त बॅटिंग. अनिकेत बोमटेच्या बॅट मधून षटकार येत आहेत. अजून एकदा फुल टॉस बॉल. बघता काय रागाने. हो, इथे चेंडू अडवला गेलाय की काय. फॅन्टास्टिक बॅटिंग. फॅन्टास्टिक, फॅसिनेटिंग, फॅब्युलस बॅटिंग बाय अनिकेत. फक्त षटकार खेचण्यासाठीच तो मैदानात आहे का असं म्हटलं तरी हरकत नाहीये. जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स सिक्सर किंग अनिकेतचा पाहायला मिळतोय. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा अनिकेतसाठी. मी नाही थांबणार, लांबच लांब मारणार. बॉल स्क्वेअर लेग सीमारेषा पार. आणखीन एक उत्तुंग षटकार अनिकेतच्या बॅटमधून. 6 धावा. काय बॅटिंग केली अनिकेत बोमटेने. जबरदस्त. 87 धावा आतापर्यंत फटकावरती. पुन्हा एकदा अप्रतिम फटका होता. चेंडू जातोय मार्मिकच्या हातामध्ये आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. 2 धावसंख्येने टीमची धावसंख्या 4 बॉल 89 धावा. 89 झाल्यात. मागच्या सामन्यामध्ये रोहित शेलेवेने बनवल्या होत्या. हो, यावेळी संपर्क तितका योग्य होत नाहीये, पण धाव पूर्ण नाही झाली. फलंदाज बाद होतोय. रवी धाव घेत असताना थोडीशी घाई झाली, पण आता ती संधी नाही मिळणार पुन्हा एकदा अनिकेतला. स्ट्राईक वर आता नवीन फलंदाज येईल. धावसंख्या आहे ती म्हणजेच 87. 89 माफ करा. 89 रन्स ऑन बोर्ड रोहित 11 गावदेवी वाकीपाडा. थँक्यू. 96 धावा हायेस्ट स्कोर आहे या स्पर्धेचा. तो 7 षटकांचा आहे, परंतु या 6 षटकांमधला हायेस्ट स्कोर या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. शेवटच्या बॉलवरती रुपेश मोरे इथे आउट होईल. पहिल्या इनिंगचा खेळचा विचार केला तर 89 धावा झाल्यात आणि 90 धावा चेस करण्याकरता सामोरं ठेवलंय सीकेएम बॉईज चंद्रपाड्याच्या संघासमोर.
थँक्यू. टॉस करूया आपण 40+ मास्टर्स आणि महाराष्ट्र पोलीस दल या दोन संघादरम्यान पुढचा सामना खेळला जाईल. चला दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. चला महाराष्ट्र पोलीस दल आणि जुचंद्र 40+ क्रिकेटर्स आपण आता टॉस साठी यायचंय. चला लामटे साहेब आपण येते का टॉस साठी? पण संदीप गावंड सर सुद्धा प्लेइंग 11 मध्ये खेळतील. लामटे सर, संदीप गावंड सरांना तुमच्या संघात आपण घेट देणार आहोत. पोलीस पाटील आहेत ते बापाण्याचे. तर आपण सुद्धा खेळा, आपलं मन मोकळं करा, एन्जॉय करा. या स्पर्धेचे मुख्य आयोजक भावेजी पुणेकर आपण या. आपल्या शुभसर नाणेफेकीचा कौल आपण करूया. भावेजी पुणेकर या. आपण नाणेफेकीचा कौल आपल्या शुभ हस्ते करणार आहोत. महाराष्ट्र पोलीस दल आणि जुचंद्र 40+ क्रिकेटर्स अशा दोन संघादरम्यान आपण पुढचा सामना खेळणार आहोत. चला दोन्ही कॅप्टन्स रेडी आहेत. चला भावेजी या टॉस साठी. चला तेजसजी उंदरे आणि ऋतिकजी या. ऋतिकजी म्हात्रे या. ऋतिकजी या. ओमसाई एकवा. ऋतिक दादांच्या शुभसन आणि विकेटचा कॉल. नितीन दादा जे जुचंद्र 40+ रिप्रेझेंट करतील आणि साहेब आहेत शेखर पवार साहेब जे महाराष्ट्र पोलीस दला रिप्रेझेंट करतील. नाण्याच्या दोन्ही बाजूला काय आहे ते पाहून घेऊया. निधी स्पोर्ट्स आणि ऍडव्हेंचर बॉयज असं तुम्हाला कॉल द्यायचंय. कॉल शेखर सर करतील. निधी स्पोर्ट हा कॉल. नाणेफेक जिंकलेली आहे महाराष्ट्र पोलीस दलाने. आणि साहेब आपला निर्णय काय असेल? फलंदाजी की गोलंदाजी? फलंदाजी निवडलेली आहे. चला ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना शुभेच्छा. महाराष्ट्र पोलीस दलाने नाणेफेक जिंकून फलंदाजी निवडले. जुचंद्र 40+ संघाला करायची आहे क्षेत्ररक्षण. दोन्ही संघांना शुभेच्छा. जाऊया कमेंट्री बॉक्स मध्ये. पुन्हा एकदा आवाजामध्ये बदल होईल. आवाज असेल प्रमोद शेडगे सरांचा, सोबत असतील संदीप गावंड सर. इट्स ओव्हर टू यू. आपण आहात JTC लाईव्ह या युट्यूब वाहिनीवर पाहतोय ग्रेट मराठा संस्थापक चषक 2025. थँक्यू. हे प्रेमल स्वभावी गुणाचा आहे चंद्रपडा गावची शान. प्रेमल स्वभावी गुणाचा आहे चंद्रपडा गावची शान. आमचा भावेश पुणेकर दादा बनला लाखो दिलाची जान. आमचा भावेश पुणेकर दादा बनला लाखो दिलाची जान. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. मनीजी पाटील यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेमध्ये आज दिवसभरामध्ये. आणि त्यांच्या समवेत याच विभागातील आवाज अक्षयजी साटप यांचा आवाज आपण ऐकतायत. त्यांचं करूया मनपूर्वक धन्यवाद. आणि थेट जाऊया मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी टार्गेट सेट केले गेले ते एकंदरीत 90 धावांचं. पहिलाच बॉल आमच्या समवेत संध्याकाळच्या सत्रामध्ये. वेलकम संदीपजी गावंड सर, एक दिग्गज समालोचक. आपलं सहर्ष स्वागत. गुड इव्हिनिंग. थँक्यू सो मच प्रमोदजी शेडगे. हो, 90 धावांचं टार्गेट असताना चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. सकाळपासून पहिल्या मॅच मध्ये हरल्यानंतर वापसी खूप चांगली झालेली आहे. रन्स 11 गावदेवी स्पोर्ट्स वाकेपाडा टीमची. चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने. वेग आणि वेगेबरोबर नियंत्रणबद्धता, लयबद्धता, एकाग्रता आणि अचूकता आणि भेदकता या गोष्टींच्या जोरावर गोलंदाजी करतोय मिस्टर विशू. मॅग्निफिसंट डिलिव्हरी. पुढचा बॉल. ओहो, विशूचा हा खरा बॉल आहे. स्क्वेअर बॉल आहे. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक धाव फलकावर अंकित होतोय आणि एका धावेनिशी एक खातं उघडलंय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 1 या धावसंख्येवर. सरळ बॅटचा वापर केलाय. एक नजर हलकीशी दिली होती अंकित पवारला रवी वाघमारे यांनी की कदाचित हा बॉल न होता की काय, परंतु यावेळेला फेअर डिलिव्हरी पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 3 या धावसंख्येवर. रुपेश गोमारे स्ट्राईक इन कडे आहे.
ज्याच्यामध्ये क्षमता आपण अनेक वेळा बघितलोय. चांगला खेळ तो करत असतो. रन मशीन आहे या नगरीमधील आणि त्याच्याकडून धावा अपेक्षित असतील. थोडासा शॉर्ट बॉल परंतु पायावर आदळतोय. लेग स्टम्पच्या दिशेने मारा होता, हा डॉट बॉल गेलाय. धावसंख्या धावफलकावर जर आपण बघितली तर फक्त आहे 3. 90 धावसंख्येचं टार्गेट चेस करत असताना चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी, प्रत्येकाने प्रत्येकाची भूमिका काय असते याचं प्रत्येक यावेळेला दाखवून दिलं गेलंय. रुंश 11 गावदेवी वाकीपाडा या टीमच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा इशारा जरूर येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. थोड्याशा इंजुरी नंतर पुन्हा एकदा रुपेश गोवारी बॅटिंग स्टान्सवर पाहायला मिळतोय. हो यस, अर्थातच त्याच्यामधून तो सावरलाय आणि आता चांगला बॅटिंग टान्स त्याचा पाहायला मिळतोय. पुन्हा चेंडू पायावर आदळतोय. टायमिंग प्रॉपर नव्हतं त्यामुळेच इथे धावा मिळणार नाही. षटक क्रमांक 1 समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 90 धावसंख्येचा पाठलाग करत असताना CKM बॉईज टीमची धावसंख्या धावफलकावर आहे फक्त आणि फक्त 4 धावा. षटक क्रमांक पहिला आपण पाहिलं आणि संघाची धावसंख्या 4 वर जाऊन पोहोचली गेली. अतिशय चांगलं आयोजन, दर्जेदार नियोजन कसं असावं, वेळेचं व्यवस्थापन कसं असावं हे या स्पर्धेने भरपूर काही शिकवलंय आणि त्यामुळे मात्र ही स्पर्धा एक उंची गाठत असताना काहीतरी नवीन, काहीतरी नाविन्य वेगवेगळ्या वर्षांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गेली 8 वर्ष संदीप गावण सर आपण पाहिली या स्पर्धेला आणि यंदाचं 9वं वर्ष पाहायला मिळतं. 9व्या वर्षात सुद्धा काहीतरी वेगळं या स्पर्धेच्या माध्यमातून आपण अनुभवताय. हा यस, अर्थातच यंदा सुद्धा एक वेगळं अनुभव येईलच. कारण कालच्या दिवसात एक अनाउन्समेंट झाली होती. कुमारी निधी मोहन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्तानं आदरणीय रवी वाघमारे यांच्याकडून सर्वांना भोजनाची व्यवस्था असेल, प्रेक्षकांना सुद्धा ती भोजनाची व्यवस्था असेल. फायनल डेला अर्थातच रविवारचा तो दिवस आहे, त्या दिवसामध्ये वळूया आपण मॅच कडे. नवीन गोलंदाजी मार्गावर रुपेश मोरे. धावसंख्या धावफलकावर आहे ती 4 धाबा. जिंकण्याकरता अजूनही 86 धाबांची गरज आहे. 86 मोर रन्स रिक्वायर्ड टू विन इन 30 बॉल. 30 चेंडूंमध्ये 86 धाबा पाहिजेत. डावखुऱ्या हाताचा बॅटर स्ट्राईक इन कडे आहे श्वेत. डावेष्टीच्या बाजूला वळणारा बॉल होता, डिक्लेरेशन झोन मध्ये गेला. फायनल क्षेत्रात 1 धाव मिळाली. एका धावांची धावसंख्या झाली आहे ती 5. आक्रमक रूप धारण करावं लागेल प्रमोदजी इथे. हो, ऍब्सोल्युटली राईट. षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल तरच कुठेतरी या धावांपर्यंत तुम्ही अचीव करू शकतील. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना चांगला फटका होता परंतु 2 रन्स डेफिनेटली देऊन जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवर. गेम प्लॅनिंग एक आखलं गेलंय. डावखुऱ्या हाताच्या बॅटरला पाठवलंय जेणेकरून डिक्लेरेशन झोनच्या दिशेने तो फटके खेळेल. ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर निघणारा बॉल रुपेश मोरे या गोलंदाजाचा आणि पंच वाईड घोषित करत आहेत. एक अतिरिक्त धाब्याची नोंद या ठिकाणी केली जाते. ऑन साईडला फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळतोय फटका परंतु डिक्लेरेशन झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 10 या धावसंख्येवर. मोठे फटके खेळण्याकरता उत्सुक आहेत खेळाडू परंतु डिक्लेरेशन झोनच्या दिशेने गेल्यानंतर फक्त तुम्हाला 2च धावा मिळतील. 2 किंवा 1च धावा तुम्ही तिथे मिळू शकतात. हेश लागलं होतं. डॉट बॉल. निर्धाव चेंडू समाप्त झालाय. दबाव दडपण वाढलंय. अत्यावश्यक धावगती वाढलंय या चेंडू नंतर. चांगली गोलंदाजी रुपेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. हा बॉल स्क्वेअर मारा केला गेला. 1 रन एक्स्ट्रा स्वरूपात, वाईटच्या स्वरूपात 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 11 वर जाऊन पोहोचले गेले. आज डगआउट खुश असेल ज्या पद्धतीने रुंश 11 गावदेवी वाकीपाडा या टीमचा डगआउट आनंदीमय आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामध्ये तुषार सोनोने आज टीम मॅनेजमेंट मध्ये आहेत. इथे आपण जर बघितलं तर अर्थातच तुषारची आपण चर्चा केली. एक समालोचक म्हणून चांगला ठसा त्यांनी समालोचन क्षेत्रामध्ये उमटवलाय. इथे सुद्धा गोलंदाजाने आल्या आल्या आपला ठसा उमटवलाय आणि श्वेत पाटील या खेळाडूला बाद केलाय. विकेटचं पतन. पहिला धक्का. 1 गडी बाद. धावसंख्या धावफलकावर 11. 11 for 1. थँक्यू सो मच. ऊर्जा आणून देणारं गीत या ठिकाणी वाजवलं जातंय प्रमोदजी परंतु क्लिअरिटी खूप चांगली पाहायला मिळते जेटीसीची. जेटीसीचे प्रोप्रायटर मृणालजी म्हात्रे यांचं मी
दुसऱ्या बाजूला डिजिटल स्कोर अपडेटर यश कांबळे आमच्या डाव्या बाजूला आहेत. देवेश पाटील, समीक्ष मोरे कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये चांगलं काम अदा करतायत. आता ही चर्चा ह्यांची झाली, धाव फळकाची चर्चा करूया. रिक्वायर रन रेट वाढलाय, अशा स्थितीमध्ये आता बॅटर मोठे पटके खेळतील काय? खेळावेच लागतील, कारण पर्याय नाही आहे. आता ध्रुवकडे ते स्ट्रोक खेळण्याची कला आहे, परंतु इथे संकटात संघ सापडलाय. आणि जेव्हा तुम्ही संकटात असता, त्या संकटातून बाहेर काढण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करता, तेव्हा एक इतिहास रचला जातो. ही वेळ आहे इतिहास रचण्याची. इथे षटकार चौकारांची बौछार करावी लागेल. आलेले आमचे लाडके प्रेक्षक राजे या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत. आदरणीय भावेजी पुणेकर यांच्या वतीने या स्पर्धेची धडकन आहेत. मोहनदादा पाटील यांचं मनपूर्वक स्वागत आणि धन्यवाद असेल. जिग्नेशदादा म्हात्रे, नितीनजी पाटील, मिथुनदादा पाटील, भूषणजी पडवळे, या सर्वांचं योगदान. निलेजी म्हात्रे साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. या संपूर्ण या सर्वांचं योगदानाशिवाय ही स्पर्धा अधुरी आहे. अर्थातच चांगला उल्लेख तुम्ही केला भावेश पुणेकर यांचा. कुमारी निधी दिदींच्या वाढदिवसानिमित्तानं प्रत्येक वर्षी हे काम त्यांनी केलं आणि हे आयोजनाचं हे 9वं पर्व आहे. इथे सुद्धा कोणतीच कमी नाही. काय चांगली सजावट पाहायला मिळतोय, तितकेच चांगले कटआउट्स, बॅनर्स पाहायला मिळत आहेत दानशूर व्यक्तींचे, आणि जे आपल्यामध्ये नाहीत परंतु त्यांची ताकद आपण यापूर्वी बघितलंय त्या व्यक्तींचे सुद्धा कटआउट्स आहे. उदाहरणार्थ आदरणीय स्वर्गीय जगन्नाथ मोरेश्वर तांडेल साहेब ज्यांना म्हणायचं, त्यांचा कटआउट्स बघायला मिळतोय. नुकताच 2025 मध्ये ज्याचं दुर्दैवीरित्या निधन झालं, टेनिस विश्व ज्याने गाजवलं आणि खऱ्या अर्थाने अंडरआर्म क्रिकेटची सुरुवात या मैदानावर ज्या खेळाडूने केली, तो स्वर्गीय जयेश घरप यांच्या नावाने खेळाडू कक्ष सुद्धा बनवलेत. ही खासियत आहे या स्पर्धेची. प्रत्येकाला या स्पर्धेमध्ये आमंत्रण दिलं जातं. हो, निश्चित स्वरूपात या स्पर्धेची हीच ती क्वालिटी आहे. आणि दिवसेंदिवस मात्र या स्पर्धेची जी उंची आहे ती वाढताना पाहायला मिळते आणि क्वालिटी वाढते. ही खूप महत्वाची बाब आपल्याला पाहायला मिळते. म्हणून मी सकाळी उल्लेख केला की सकाळच्या सत्रामध्ये कोणतीही स्पर्धा ही पैशाने मोठी होत नसते, ती आपुलकी आणि माणुसकीच्या माध्यमातून मोठी होत असते. आणि त्या स्पर्धेचं कालपासून बिगुल वाजलं आणि ती स्पर्धा आपण पाहत आहेत, द ग्रेट मराठा संस्थापक चषक 2025. 24 बॉलमध्ये आता जिंकण्याकरता अजूनही 78 धावा पाहिजेत. अशी ही कठीण स्थिती आहे. या कठीण स्थितीला सामोरे जातात खेळाडू. हट्टेकट्टे मजबूत बांधाचा खेळाडू ध्रुव विकेटवर उभा आहे. त्याच्याकडून मोठी अपेक्षा असेल, कारण लगातार 5 बॉलमध्ये 5 षटकार ठोकण्याचा पराक्रम त्याने यापूर्वी सुद्धा केलाय. अशीच काही आतषबाजी षटकारांची करावी लागेल या खेळाडूला. एका बाजूला आत्मविश्वास वाढलाय, कारण मैदानाच्या आतमध्ये तुमच्या जवळचा मित्र म्हणजे तुमचा आत्मविश्वास. गोलंदाज दिघ्याला आपण पाहताय, ऑन साईडला ध्रुवचा हा चांगला फटका, परंतु सॉफ्ट डिसमिसल. मैदानाच्या आतमध्ये का वेळ घेतला होता? दुसरं षटक टाकल्यानंतर 5 मिनिटांचा अवधी मात्र वेळ घेतला त्यांनी. सेट केली फिल्डिंग आणि इथे ट्रॅप रचला आणि ध्रुवच्या अगेन्स्ट दिघ्याला गोलंदाजी मार्कवर आणलं आणि इथून मात्र एक सॉफ्ट डिसमिसल. कोणती चुकी करत नाहीये मिस्टर रवी. गॉन ध्रुव. गावण सर, यावेळेला ट्रॅप रचल्यानंतर जी गेम प्लॅनिंग असते ती खूप महत्वाची आणि तेच आपल्याला पाहायला मिळालं. आणि इथे IPL ची धून वाजली आणि यंदाचा हंगाम आता कॅमेरून डोनाल्ड ग्रीन, जो ऑस्ट्रेलियन 6 फूट 6 इंचेचा, याला 25 करोड रुपये बोली लागले गेले. या अगोदर त्याने 2023 मध्ये मुंबई इंडियन्स टीम मधून खेळला होता. 2024 मध्ये रॉयल चॅलेंजर बँगळुरू या टीम मधून खेळला. 2025 ला तो मुकला, कारण पाठीच्या शस्त्रक्रियेनंतर तो आता मात्र यंदाच्या वर्षात 2026 मध्ये KKR मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. येस, असे अनेक खेळाडू जे विदेशातील आहेत त्यांच्यावर फार मोठी बोली आपल्याला लागताना दिसली. आणि मिनी ऑक्शन मध्ये सुद्धा आपल्या भारतीय खेळाडूंवर जास्त बोली लागलेली दिसून येते. चर्चा आपण करूया. ध्रुव बाद झाला, एक मोठी विकेट सापडली. ध्रुव जसा बाद झाला तसा डगआउट्स मध्ये शिट्ट्यांचा जल्लोष झाला, टाळ्या वाजल्या गेला. जसं एखाद्या चित्रपटामध्ये रोमॅन्टिक सीन बघितल्यानंतर पूर्वी शिट्ट्या वाजायच्या, तशा शिट्ट्या वाजल्या गेल्या ध्रुव बाद झाल्यानंतर. ऑफ स्टंपच्या बाहेर थोडासा आत वळणारा चेंडू होता, मात्र डॉट बॉल म्हणजेच वाईड लाईनच्या वरून कदाचित हा चेंडू गेला असावा. चांगली गोलंदाजी, चांगली टेक्निक आतापर्यंत यूज केले दिघ्याने. अप्रतिम हा बॉल पुनश्च एकदा त्याच लाईन अँड लेंथवर पाहायला मिळतोय. तिखट मारा, मॅग्निफिसंट बॉलिंग.
दबाव दडपण वाढत चाललाय. सरळ बॅटने कळून काढलाय. टायमिंग प्रॉपर नव्हतं. शतरक्षक चेंडू खाली स्ट्रेट लॉंग ऑनच्या दिशेतून तो पुढे आला होता. जेल ड्रॉप, जेल सुटलाय आणि फलस्वरूप बॅटिंग करणाऱ्या टीमला 2 धाबा इथे मिळत आहेत. 2 धाब्याची भर पडल्यानंतर धावसंख्या पोहोचली 15 वर. स्कोर मूव्स ऑन 15. ऑन साईडला रुपेशचा हा एक मोठा फटका जरूर आहे. बराच वेळ चेंडू हवेत राहतोय. कुणाल मडके कोणती मिस्टेक करणार नाहीये. रुपेश गोवारी बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. थँक्यू. यानंतर एक्झिबिशन मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक मैत्रीपूर्ण सामना आपण पाहू शकणार आहोत आणि तो सामना 3 षटकांचा असेल याची दखल घ्यायची आहे. 3 षटकांचा तो मॅच असेल ज्याच्यामध्ये नायगाव पोलीस स्टेशन अंतर्गत आपले सर्व पोलीस बांधव आपल्याला खेळताना दिसेल. पोलीस कर्मचारी खेळताना दिसेल. दुसऱ्या बाजूला 40 प्लस मधून अनेक दिग्गज खेळाडू ज्याने पूर्वी मैदान गाजवलेत आणि आता युवा खेळाडूंना मार्गदर्शन करत असतात. पुढचा बॉल डॉट बॉल. या ठिकाणी एक निर्धाव चेंडूची नोंद होतोय. 4था षटक टाकण्याकरता विशू नावाचा गोलंदाज आलाय. दबाव दडपण पूर्णतः बॅटिंग करणाऱ्या टीमवर. रिक्वायर रन रेट वाढलाय. क्लीन बॉल. विकेटचं पतन झालंय. आणखीन एक धक्का. 4 गडी बाद. धावसंख्या धावपळकावर आहे फक्त आणि फक्त 15 धावा. 15. स्वीकारले. संघाची मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 16. खूपच संत गतीने दुसरा डाव आपण बघायला पाहतोय. इथे जे अपेक्षा होती मोठे फटके येतील असं, परंतु तसं काही घडत नाही आणि गोलंदाजाने पूर्णतः वर्चस्व निर्माण केलंय. टायमिंग प्रॉपर नव्हतं. हा सुद्धा एक डॉट बॉल जाईल. धावसंख्या स्थिरावलेली आहे. धावसंख्या सुस्तावलेली आहे. धावसंख्या मंदावलेली आहे. धावसंख्या थंडावलेली आहे. धावसंख्या आहे 16. फुलटॉस बॉल. त्याचा खरपूस समाचार घेतलाय आणि सरळ चेंडूला पाठवलंय. 9+2 अशा 3 धावा मिळतील या बॉलवर आणि 3 धावेसहित संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 19 या धावसंख्येवर. 19. महत्वपूर्ण 3 धाबा संघाच्या खात्यामध्ये येत आहेत. थोडस जो रिक्वायर रन रेट आहे तो कमी होऊ शकतोय. आता बघूया यापुढे फलंदाज मोठे फटके खेळेल काय. चांगली गोलंदाजी खासियत आज सकाळपासून राहिले. टायमिंग प्रॉपर नव्हतं. चेंडू मिडॉन क्षेत्रामध्ये थांबलाय. 1च धाव मिळेल. 1 धाब्याची नोंद होत आहे. 1 धाब्याची धावसंख्येत बदल होत आहे आणि धाबा लागल्या जात आहेत. 20-20. चांगली गोलंदाजी. अतिशय उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहू शकाल. आमच्या लेफ्ट साईडला भावेश पुणेकर साहेब आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेचे शिल्पकार. आनबान शान मान सन्मान अभिमान. ओव्हर नंबर 4 कंप्लीट झालेत आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेर CKM चंद्रपाडा टीम नाजूक स्थितीमध्ये 21 वर जाऊन पोहोचले गेले. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 12 आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा जवळजवळ 69 रनची आवश्यकता आहे.
ऍडव्हेंचर बॉईज चांगलं परिवर्तन या विभागामध्ये घडून आणलं. अंडरआर्म क्रिकेट पासून जी सुरुवात आपण बघितली, मोठी स्पर्धा आहे ही आणि प्रत्येकाच्या हृदयामध्ये घर करून गेली आहे ही स्पर्धा. 12 बॉल शिल्लक आहेत. 12 बॉल मध्ये 69 धावांची गरज असताना नवीन बॅटर स्ट्राईक इन कडे होता. 1 धाव मिळाली. बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू गेला. पाहता पाहता 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांची मदत मिळाली. धावसंख्या 2 ने पुढे जाते आणि धावा लागल्या जात आहेत 23 धावा 23. दिग्याला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आणले. पायाचा वेध घेणारा हा बॉल, अतिशय चांगली गोलंदाजी, चांगली ऍक्शन आणि त्या अनुषंगाने चांगला वेग सुद्धा बॉलचा पाहायला मिळतोय. व्हेरिएशन असणारा हा गोलंदाज आहे. हा बॉल पहा, मिडल स्टंपला वेधला गेलाय. जणू काही या बॉलने स्टंपची गळाभेट घेतली की काय. फलंदाज बाद, गॉन. क्रिकेटचा फेमस चंद्रपाडा गाव, पालघर जिल्ह्यामध्ये गाजतय नाव. पालघर जिल्ह्यामध्ये गाजतय नाव. पालघर जिल्ह्यामध्ये गाजतय नाव. मानी नाही कुठला हो भेदभाव, साऱ्यांना आहे खरंच ठाव. साऱ्यांना आहे खरंच ठाव. साऱ्यांना आहे. प्रमोदजी, आज जणू काही आजच्या दिवसात पहिला सामना गमावल्यानंतर एक वेगळं टॉनिक मिळालंय. ते रुन्श 11 या टीमला, ज्या अनुषंगाने आज त्यांचा खेळ होतोय. ते जबाबदारीचं टॉनिक प्यायलंय. प्रत्येकाने प्रत्येकाची जबाबदारी घ्या आणि जबाबदारीचं टॉनिक प्यायल्याने मनुष्य आणि खेळाडू हा आयुष्यभर थकत नाही आणि ते जबाबदारी यावेळेला सांभाळली गेली. कारण क्रिकेटचा जो 7 शब्दांचा अर्थ आहे त्यामध्ये आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी तुम्हाला ती स्वीकारावी लागते. ऑन साइडला क्रॉस बॅटचा वापर केलाय. कुणाल पुढे सरसावेल डीप मिड विकेट वरून. आराम के साथ 1 रन फक्त मिळेल. आता हळूहळू आशा मात्र यावेळेला मावळलेल्या आहेत त्या प्रतिस्पर्धी संघ CKM चंद्रपाडा या टीमच्या आणि आशा पल्लवित झालेत त्या रुन्श 11 गावदेवी वाकीपाडा या टीमच्या. चांगला फटका आहे. सरळ बॉल घेऊन काढलाय. ऑन साइडला लॉंग ऑन पुढे सरसावेल. आज अनिकेत बोमटेनी जी बॅटिंग केली ती क्लास पाहायला मिळाली आणि नम्रपणाने त्याने मात्र प्रतिक्रिया सुद्धा दिल्या की या अगोदर मात्र आम्ही ही स्पर्धेची खूप वाट पाहत असतो आणि ती स्पर्धा मात्र आपण पाहिलं तर कालपासून या स्पर्धेचं बिगुल वाजलंय. म्हणजे प्रत्येकाचं स्वप्न असतं की भाविश पुणेकर यांच्या स्पर्धेमध्ये मला खेळायचं आहे आणि ती स्पर्धा 17 ते 21 या 5 दिवसांच्या कालावधीमध्ये आपण अनुभवतायत. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. नो बॉलचा इशारा आणि इथून जर आपण पाहिलं तर विकेट डाऊन. ऍडव्हेंचर बॉईज स्पोर्ट्स संघाचा सचिन पल कर्णधार. ऍडव्हेंचर बॉईज स्पोर्ट्स संघाचा सचिन पल कर्णधार. चला बॅटर लवकरात लवकर या. द ग्रेट मराठा परिवार खेळण्याकरता सज्ज राहील नायगाव पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस दलातील त्या खेळाडूंसोबत. चला या डिक्लेअर केलेला आहे की घोषित केलंय. यावेळेला विजय दिलेला आहे प्रतिस्पर्धी संघाला. 6 विकेट्स गेलेल्या होत्या परंतु त्यांनी सांगितलं आपण वेळ वाचूया कारण आता इथून अशक्य आव्हान आहे. त्यामुळे CKM चंद्रपाडा टीमचं यावेळेला खरोखरच धन्यवाद असेल. कॉंग्रॅच्युलेशन. एक विनंती असेल पोलीस दलांना, कारण आणखीन एक महत्वाचा मॅच शिल्लक आहे, त्यामुळेच हा मॅच आपण 3 षटकांचा केलाय. साहेबांना विनंती, 3 षटकांचा मॅच असेल कारण एक सेमीफायनलचा मॅच इथे शिल्लक आहे, त्यामुळेच 3 षटकांचा मॅच आपल्याला पाहायला मिळेल. नायगाव पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस दल आणि दुसऱ्या बाजूला द ग्रेट मराठा परिवार असा हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. द ग्रेट मराठा परिवाराचे कॅप्टन आय थिंक नितीनजी पाटील कर्णधाराच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. संघ हा 1 नंबर. चंद्रपाड्याचा ऍडव्हेंचर बॉईज संघ हा 1 नंबर.